कशी आहे? एक नंबर. एक नंबर. घाम निघणार आहे, घाम आहे नवनाथ. घेऊन गेला असं तुम्ही. एवढ्या अडकलो होतो ना आम्ही. हे बघा, ही पण गाडी आहे. ही पण पूर्ण जाम झाली होती. टायर पूर्ण जाम झाले ना रे अक्षय? पुढचं मार्गाड पूर्ण फुल भरलं. आता माती काढतायत त्यातली. एवढी बेकार हालत आहे ना इथे. पूर्ण चिक्कळ आहे, चिक्कळ आहे बघा. नमस्कार, मी रमेश घेवडे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज चाललेला आहे संगमेश्वरला. काल पाऊस पडला जोरात आणि आज सगळ्यांची गडबड उडाली. काय सप्लायरचे कागद उडाले, रात्री काय काय झालं. तर आता संगमेश्वरला थोडी गर्दी असेल प्लास्टिक वगैरे घ्यायला, सप्लायरवरती प्लास्टिक वगैरे टाकण्यासाठी. तर आज चाललेलं आहे संगमेश्वरला. संगमेश्वरला काय हालत झाली बघूया. तर जोरातच पाऊस पडला काल. तर आज बाजार पण आहे बुधवारचा. आणि बाबू आणि मी चाललो. माझा मोठा भाऊ आहे तो. कुठे चालले? कपडे धुवून आली. कपडे धुवायला गेले कारण पाणी पण येत नाही इकडे. पाण्याची भरपूर टंचाई या टायमिंगला. तर जाऊया. आपल्याला काय स्कूटीनेच जायचं आहे. भावाने गाडी आणला नाही तर त्या गाडीने जायचं. आता थोडं ऊन पडतंय. हालत बघा काय झालेली इकडची. बघा नवनाथकडचा नाही पाडा बघा केवढा मोठा झाला. मी याची व्हिडिओ टाकली होती एक. मस्त दिसतं ना. लहान असताना चांगले दिसतात. हुशार आहे एकदम. याची व्हिडिओ टाकली होती मस्त. तेव्हा लहान होता. जन्मून काहीतरी आठवडा झाला होता त्या टायमिंगला. चला, बाबू आहे आणि मी दोघं जण चाललेलं आहे. ऊन आहे थोडंसं. हे बघा, संध्याकाळचा पाऊस पडतो आणि दुपारचं ऊन कडाक्याचं जाम गरम होतं. चला जाऊया संगमेश्वर. रात्रीच्या पावसात जो रेती भिजवला चंदनदा पण येतोय संगमेश्वरला. सफर उडाला काय रे? कावन कावन. यांचं कावन वाकडा झालाय. आता सगळेजण प्लास्टिक वगैरे आणायला इकडे आपल्या संगमेश्वरला भरपूर जण जातात. आणि आज मार्केट पण आहे बुधवारचा. हे बघा, रेती न्यायला माणसांची लगबग बघा काय चालू आहे. भाव्या एक नंबर जोर मारला सकाळ सकाळी. चला जाऊया. गाडी ह्या खोपट्यामध्ये एकदम सेफ. त्याची गावालाच असते गाडी आणि गावाला आला की अशी जरा कामाला येते. चला जाऊया. धामणी पेट्रोल पंपाच्या पुढे आलोय. हे बघा, आणि गाडीची आहे ना पेट्रोलच्या काटात नाही चालत आहे. तर इथे गॅरेज आहे, इथे शोरूम आहे. तर इथे शोरूममध्ये जरा गाडी आणलेली आहे. उंदरान वायर चावला नाही. रात्री काम करून टाकला नाही उंदरान भारी. हे बघा, इथे शोरूम आहे होंडाचं आणि वॉशिंग वगैरे करून भेटते. पावसाळा चालू झाला की ना गाड्या कामं काढतात. या पण गाडी जरा नवनाथच्या गाडीला पण जरा ऑइलिंग करायची आहे. इकडे मागे वॉशिंग चालू आहे. बाजारात गर्दी बघा किती आहे. सगळेच आक्रमणी आले जो बाजारात. आणि इथे हे बंदूक आहे वांद्रांना पळवायची. बंदूकवाला आहे ना तिकडे बसलोय. हो. अरे इथे नाही. कितीला आहे ती? 200 रुपयाला. अरे इथे 200 रुपयाला बंदूक आहे. वांदर एक पण थांबणार नाही. सगळे पळून जातील. गॅस वेल्डिंगचं हा. डिपार्टमेंट आहे. अच्छा, गॅस वेल्डिंग येते. पावडर भेटते. देत ना तो हे त्या काकाने घेतली. वाज घेत आहेत ते. पाणी टाकते. कान बसले. बाजारात गर्दी बघा किती आहे आज. आठवडी बाजार. अरे चंदनदा, संगमेश्वरचा आठवडी बाजार काय आठवडे बाजार स्पेशल असतं. स्पेशल वा वा. पहिल्यांदा वरती जाऊन येऊया.
स्टँड साईडला जाऊन येऊ, नंतर मग इकडे बघूया. अजून सामान घ्यायचं, सामान भरपूर घ्यायचं आहे. आणि आता वाजून गेलाय, 1 वाजून गेलाय. आता कसं उठता उठता बाजार भेटतो. काय हे कोली 700-300 रुपये किलो. किती? 300 रुपये किलो. 400 रुपये किलो आहे, 300ला देतो. तो भाव आहे. आता कसे ह्याला पावसाळ्यासाठी भरून ठेवतात ना सुकी मच्छी वगैरे. आमच्या वाडीतले भरपूर जण आलेत. बाजारातला गणेश मंदिर, गणपती मंदिर भरपूर जुनं मंदिर आहे बघा. डबल माडीचं मंदिर आहे. आता अशी मंदिरं खूप कमी पाहायला भेटतात. कोंबडी गल्लीत आहे ना इकडे, या गल्लीत आलात ना आपल्याला खाडीची मच्छी ही भेटते. सगळी वेगवेगळ्या प्रकारची मच्छी भेटते ना आपल्या खाडीत, ती सगळी असते इकडे. संपली वाटतं, संपली संपली मच्छी. काय आहे बाबा? कोणती मच्छी? साडे खवले. कशी आहेत ते? 100चे किती? 5 आहेत. साईज पण आहे. खाऱ्या पाण्याची मच्छी. येतोयस? नाव कसं तुझं? रोहित. आणि इथला टायमिंग काय असतो? सकाळी 7:30 ते 2 वाजता. 2 वाजेपर्यंत ना. इथे स्पेशल काय? मिसळ. अजून काय? फक्त मिसळ. मिसळ बघा कशी भरते. संगमेश्वरला आला आणि मिसळ नाही खाल्ली असं होणार नाही. आणि वरती एक भेटायची मिसळ. आता इथली टेस्ट करूया. इथं मस्त मिसळ भेटते. स्पेशली घेऊन आला इथे मिसळ खायला. आपली मिसळ लागते इथे. झणझणीत मिसळ. संगमेश्वरची ओळख आहे. झणझणीत मिसळ खायची असेल ना संगमेश्वरला थांबा. बाजूला इथे गोवा हायवे आहे. हा बघा ब्रिजचं काम चालू आहे इथे. इथेच खालती आलात ना, इथेच आहे मिसळ. नक्की कधी आलात तर इथे एकदा तरी टेस्ट करायची मिसळ. 1 नंबर असते. टेस्ट तर तुम्हाला सांगणारच आहे. तू किती वेळा खाल्ली इथली मिसळ? फर्स्ट टाइम आलाय सर. मी पण आलाय ना. चांगली असते. मला आज घेऊन आला. आज आम्ही बघणार होती टेस्ट कशी. मुंबईपेक्षा आवडते. तर्री तर 1 नंबर. पलटी मारली तुम्ही? भारी आहे. दोन जण का? मी एकच खाल्ला. एक टेस्ट भारी आहे. तुम्ही पण एक होते ना? एकदम झणझणीत आहे. कशी आहे? 1 नंबर. 1 नंबर. घाम निघणार आहे. घाम आहे ना उन्हात. आणि आलेला आहे दही मिसळ बरोबर. स्पेशल आहे मिसळ इथली. दही भेटतं आपल्याला मिसळ बरोबर खायला. मिसळ 1 नंबर होती. आणि सकाळी पण आहे ना गर्दी असते आहे की नाही? सकाळी किती वाजता बोलतो? 7:30.
7:30 आणि सकाळची लाईन असते इथे मिसळ खायला. कधी जमलं तर आम्ही सकाळची येऊ एक दिवस कधी आलो तर. आज थोडं लेट झालं, दुपार झाली त्यामुळे. पण मिसळ खूप छान आहे, कधी आलात नाही इथे नक्की या. साईडला इथे गोवा हायवे आहे बाजूला, इथे या मिसळ खायला. चल बघा, हा खाली मार्केटमध्ये जाण्यासाठी आहे रोड. बघा इकडे ब्रिजचं काम चालू आहे गोवा हायवेला. ब्रिज बांधतायत नदीच्या वरून आणि हा देवरुखला रोड जातो इकडे. इकडे डेपोचं काम चालू आहे अजून. बापरे, भरपूर खोदून ठेवलंय. हा आमचे गाववाले बघा बाजारात आले, संगमेश्वरच्या बाजारात. हा पंखा लाव, पंखा. चल, मच्छी चिकन सगळं घरी जायपर्यंत सगळं शिजून जातं. खायला ये, खायला. काय घेतला? दांडोशी फेमस आहे इकडची मच्छी. आता दुपारची वेळ आहे त्यामुळे थोडी गर्दी कमी आहे, थोडा बाजार कमी व्हायला. हा, आणि खालती बाजार घ्यायला जातो ना, तो असा उठता उठता बाजार असतो त्यामुळे थोडा स्वस्त भेटतो ह्या टायमिंगला. दुपारनंतर भरपूर जण येतात मच्छी वगैरे घ्यायला, थोडं स्वस्त भेटते. खाली बाजारात जायला पण नाही भेटत आहे, एवढी गर्दी पण आणि पावसाचं वातावरण झालंय. अरे या खाली, जबरदस्त मोठा पाऊस आलाय आणि आमचं सामान पण अर्धच राहिलं घ्यायचं. खाली बाजार फिरायचं, बाजार पण नाही फिरायला भेटला. चला आता काय निघायचं, भिजत जावं लागणार आहे. हे बघा सगळ्यांची धावपळ उडाली. हा इकडून बाजार मार्केट असतोय खालती, मच्छी मार्केट. गडबड उडाली ह्या टायमिंगला. वरती थोडा टाइमपास झाला त्यामुळे, नाहीतर पावसाच्या आधी निघालो असतो आम्ही. संगमेश्वरवरून आलेलं पिरंदवण्याच्या रोडला चाललो होतो आणि आमच्या गावातच मागे हडपाच्या मळ्यात आहे ना, एवढा चिखल आहे. हे बघा सगळ्यांच्या गाड्या इथे अडकत आहेत. एवढा पाऊस पडला ना, आणि गाडी कशी तरी धक्का मारत मारत आणलेली आहे इथे. बघा पूर्ण टायर जाम होत आहेत. हे बघा आणि काढला आणि कशी तरी एवढ्या अडकलो होतो ना आम्ही. हे बघा ही पण गाडी आहे, ही पण पूर्ण जाम झाली होती. टायर पूर्ण जाम झाले ना रे अक्षय. पुढचं मार्केट पूर्ण फुल भरलं. आता माती काढतायत त्यातली. एवढी बेकार हालत आहे ना इथे, पूर्ण चिखल आहे, चिखल आहे बघा पूर्ण. हा इथून हा पूर्ण फूड पर्यंत पॅच. इथे मोरीचं काम केलं त्यामुळे ही सगळी माती आहे. इथे डांबरीकरण राहिलेलं हे सगळे. तिकडे पण अर्धे गाडीवाले थांबलेत, तर बाईक तर येतच नाहीत. रिक्षा कधी कशा तरी आल्यात रिक्षा पुढे, त्यापासून 2 रिक्षा इकडे थांबल्यात ह्या साईडला. बेकार हालते, बेकार. अक्षरशः आमची तिथे गाडी अडकली होती. हे बघा या साईडला, या मोरीवरती. आणि चप्पल तर एवढ्या जाड जाड होत होत्या. हे बघा कसे तरी आले. हा मार 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 धक्का. अरे पुढे जाते. पाण्यात घे, पाण्यात घे. एकदा पाणी लागलं ना टायर फ्री होईल. तेव्हा पूर्ण माती गेलेली आतमध्ये. आणि स्कूटीचे टायर छोटे असल्यामुळे आहेत ना, पूर्ण ते माती अडकली होती. हे नवनाथ कोण चंदनदा आला होता ना, तो पडला तिकडे. बेकार झाली. ते कलर मारला रे मस्त लाल लाल. सगळ्या त्या गाड्या धुतायत मस्त शेतातल्या. हे लावणी लावून आल्या तर बैलांना धुतायत. धुवा धुवा. बैलांना धुवायला मजा यायची, पण आता गाड्या धुवायचे तिकडे कामं चालू आहेत. हे बघा पूर्ण सगळे टायर आहेत ना, हे बघा जाम झाले. एक गाडी आली मस्त. हवा सावकाश. कसले चिखल उडवत जात आहेत. बाईकवाल्यांची हालत लय खराब आहे. बघा इथे आला ना की टायर जाम होतात एकदम, माती अडकते त्यामध्ये आणि गाडी पुढे येत नाही. हे बघा यांची आली गाडी. हा हे व्यवस्थित आले. व्यवस्थित आलात तुम्ही.
आम्ही मजबूत अडकलो इथे मध्ये. आम्ही आलो तेव्हा जास्त गाड्या आल्या नव्हत्या, त्यामुळे ना कसा जो पहिला चिखल होता तो सगळा चाकांना चिपकत गेला आणि टायर झाले जाम. धक्का मारून मग पुढे जात नव्हती. कशी तरी माती काढत काढत अर्ध्यात आलेले. इथे आता पाणी आहे, या पाण्यात धुपून आता गाड्या जरा व्यवस्थित झाल्यात, टायर फ्री झालेत. आता ह्यांना जायचंय रत्नागिरीला. यांना कुठे जायचंय काय माहिती, पुढेच जायचंय ना संगमेश्वर. आता इकडेच थांबा आता फिरून जा. हे बघा असा अवकाळी पाऊस पडला ना अशी हालत खराब होते. पण हे ॲक्च्युली आहे ना इथे डांबरीकरण करायला पाहिजे होतं यांनी काम केलं तर. हे बघा असंच ठेवलं इथे. आता हे कधी होईल काय माहिती. पूर्ण पावसाळाभर हे असंच राहिलं ना तर मग हा रोडच बंद होईल. मला लय असायला बेकार हालत झाली. बाजार झाला, बाजार संगमेश्वरचा बाजार. चला हा व्हिडिओ इथेच थांबवतो. आता आम्ही चाललो घरी. परत पाऊस भरलाय वाटतं. चला हा व्हिडिओ थोडा लेट आला असेल, पण ह्या टायमिंगला खूप हालत खराब झाली आमची. इथे काय माहिती डांबरीकरण होईल तेव्हा आमचं जरा व्यवस्थित होईल हा रोड. चला मोरी तर झाले व्यवस्थित, पण जरा माती होती ना चिखल तो सगळीकडे पसरला आहे. त्यामुळे आता गाड्या सगळ्यांच्या अडकतात. आता रात्रीचे नशीब, रात्रीचे जो येईल ना तो अडकणार इकडे. चला हा व्हिडिओ तेच एंड करतो. व्हिडिओ कशी वाटली आजची कमेंट करून नक्की सांगा. चला बाय बाय, टाटा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.